राजू, काय लपवतोयस? मॅडम मी मिठाईचा बॉक्स? चुकलं माझं मॅडम. मी आधी घेणारच नव्हतो, पण त्याने जबरदस्तीने माझ्या हातात कोंबला. राजू, काय आहे त्यात? खरंच मॅडम, मला ह्याच्यात काय काहीच माहित नाही हो. राजू, खरं काय ते सांग. बॉक्स उघडू मी सर? अवश्य, बेलाशक. चालेल ना? बेलाशक. पैसे कुणी दिले? सर, माझा याच्याशी काही संबंध नाही हो. मी कॉलेजच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथून परत येताना कॉलेजच्या मेन गेटजवळ तो गाडी घेऊन उभा होता. त्याने जबरदस्तीने हा बॉक्स माझ्या हातात कोंबला आणि मला म्हणाला, सुधा जोशी मॅडमसाठी दिल्लीहून खास मिठाई आणली, त्यांना ती फार आवडते. अरे पण मूर्खा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू कसं घेतलंस हे? मला काय आवडतं काय आवडत नाही याच्या उठठेवी गावाने कशाला करायला हव्यात? आणि ह्या असल्या गोष्टींचा मला राग येतो, संताप येतो, हे तुला ठाऊक नाही का? तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. लोक काय वाटेल ते देतील, पण तू कसा फसलास ह्याच्यात? जोशी मॅडम, हेच मी वारंगला समजावून सांगत होतो, पण त्याने ऐकलंच नाही. जबरदस्तीने माझ्या हातात कोंबलं. राजू, आता मी तरी काय करणार? मोठ्या माणसांच्या भानगडीमध्ये आम्ही लहान माणसं तेवढी भरडली जातो. सर, हा वाणी कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचलं समजलं ना तुम्हाला? हा असं का वागतो? स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला का म्हणून भरडतो हा? राजू, खरं काय ते सांग. सर मला माफ करा. पाहिजे तर मला जोड्याने मारा. मॅडम, तुम्ही सुद्धा. राजू, निघतो आता. निघतो आता. हे बघ, ही गोष्ट आपल्या तिघातच राहिली पाहिजे, कळलं? सर पण निघतो आता. सर, मी कधी खोटं बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. हे बघ, मला सगळी माहिती आहे तुझी. निघतो आता. आणि काहीही घडलं नाही असं समजून शांतपणे कामाला लाग. निघ. सर पण निघ. जा. तुमचे उपकार कसे मानावेत तेच कळत नाही. मॅडम, माझ्या कातड्यांचे जोडे. बास. सरांनी काय सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेव. जा तू. ठीक आहे मॅडम. सर, या वारंगला असा सोडू नका. त्यानं चक्क लाच दिली मला. शांत राहा. राजूला जे सांगितलं ते शांत राहा. पण सर, हा वारंग असा कसा वागतो? हे बघ, त्याने केलेल्या कृत्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावंच लागेल. येस, जा तू आता. शांतपणे जा. काही काळजी करू नकोस. निघ. लेट इट बी देअर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण? अहो, आपण एकमेकांना कधी भेटलोच नाही, तर ओळखणार कसं? बाय द वे, मी प्रदीप पडवळ. असं. या आत या. थँक्यू. प्लीज. थँक्यू. माफ करा, पण मला खरंच आठवत नाही आपण कधी भेटल्याचं. हे असं होतं बघा, नाटक हिट होतं, हिरो गाजतो, हिरोईनलाही प्रसिद्धी मिळते, पण त्यांना रंगमंचावर आणणाऱ्या त्या निर्मात्याची मात्र हीच ट्रॅजेडी असते. अहो, त्याला कुणीच ओळखत नाहीये. तुम्हाला सांगतो सुषमाबाई. सुषमा? तुम्ही मला सुषमाच हाक मारा, मिस्टर प्रदीप पडवळ. पडवळच ना? बोला. मी एक नवीन नाटक काढायचं ठरवलंय, आचार्य यात्र्यांचं. मग मी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे? यातला मेन रोल तू करावास, त्यासाठीच तर इथं मी तुला भेटायला आलोय. मेन रोल? हो. लग्नाची बेडी या नाटकातील रश्मीची भूमिका तू करावीस अशी माझी इच्छा आहे. मला विचार करायला वेळ हवा. दिला. पण नकार द्यायचा असेल ना, तर तो आत्ताच दे. मला उगाच टाइमपास करायला वेळ नाहीये. मी यापूर्वी कुठल्याही नाटकात काम केलेलं नाही. ठीक आहे. तुला कास्ट करण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे. लोकांनी हुटआउट करून नाटकं बंद पडल्याचं ऐकलंय मी. हो, पण या पडवळची जजमेंट कधीच चुकणार नाही.
एवढा कॉन्फिडन्स? हो. तो पण एका मीटिंगमध्ये? हसलात का? या पडवळला तू ओळखत नाहीयेस. बोल, काय म्हणतेस? अगं, ज्यांना चान्स हवा असतो ना, ते विचार करण्यात कधीच वेळ घालवत नाहीयेत. आलेली संधी उठून स्वीकारतात. हो, मला माझ्या जजमेंटवर जास्त विश्वास आहे. प्रदीप, मी तुझ्या नाटकात काम करायला तयार आहे. किरण, हे किरण. हा, काय झालं बाबा? काय रे, तू अजून इथेच? तू म्हणजे ना कमाल करतोस. अरे इथे किती काम पडले, ओव्हरलोड झालंय. यावेळी ही सगळी कामं टाकून मी कधी गेलोय का? विसरलास कसा तू? ते सगळं मला माहिती रे. काय प्रॉब्लेम काय? आणि तू एवढं डिस्टर्ब काय आहेस? तुला माझ्या कपॅसिटीबद्दल काही शंका आहे का? तू ना मूर्ख आहेस, मूर्ख. हेही तुम्हाला अनेक वेळा सांगून झालेलं आहे. त्यात नवीन काय? तू आता जास्त आगाऊपणा करू नकोस. इथली कामं वगैरे तू मला काय सांगतोयस? मीच करत आलो आयुष्यभर सगळी. ती सगळी मी करायला तयार आहे. तू लवकर घरी सटक बघू. पण काय झालंय काय? नीट सांगशील का मला? अरे ते तू घरी जाऊन विचार ना. कुणाला? तू ना माठ आहेस, माठ. आणि साधा सुद्धा माठ नाहीस, कच्च्या मातीचा माठ आहेस. त्यात तू वेगळं काय सांगितलंस? अरे खाण तशी माती, आणि माती. तुझं मराठी चांगलं आहे मला माहिती आहे, पण ते किती चांगलं आहे सिद्ध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जरा घरी जा. हे बघ किरण बेटा, अरे आजारपणामध्ये बायको बरोबर नवऱ्याने असावं रे. तू जरा स्पष्ट सांगणार आहेस का? डॅमेज झालेल्या इंजिनासारखा निर्जीव झालायस का तू? हा? अरे ती पल्लवी, तिचं काय झालं? अरे तिला बरं वाटत नाहीये. अरे बाबा, ऑफिसमध्ये 3-4 रात्र ती उशिरापर्यंत काम करत होती, म्हणून जरा त्रास झाला असेल. इतकं काही घाबरण्यासारखं नाहीये. उगाचच काळजी करतोस तू. आणि ही काय नवीन सवय लावून घेतलीस काळजी करण्याची? तुला मी कधी इतकी कोणाची काळजी करताना बघितलं नाहीये. म्हातारपण असंच असतं बेटा. बाबा, गुड जोक. तू आणि म्हातारपण काय संबंध आहे एकमेकांचा? तुला नाही कळायचं. खरंच तुला नाही कळणार किरण. अरे जवानीमध्ये माणूस धुंदीत जगत असतो, आपल्याच कैफात असतो. तेव्हा त्याचं लक्ष असतं ना, ते फक्त आपल्या टार्गेटकडे असतं, फक्त आपलं ध्येय. आणि ते अचीव करण्यासाठी तो रात्रंदिवस तडफडाट करत असतो. मग तो इतर कोणाची पर्वा करत नाही. अरे मी या सगळ्यातनं गेलोय. म्हणजे माझ्या सुनेची धावपळ मी आता बघतो. मला तिची काळजी वाटते. ही एवढीशी पोर हे सगळं कसं काय करत असेल असं वाटतं मला. पण त्यावेळी म्हणजे तू लहान असताना सीमानं हे सगळं कसं काय केलं असेल रे एकटीने? म्हणजे तुला न्हाऊ माखू घालणं, तुझी शी काढणं, तुला शाळेत पोचवणं, वेळच्या वेळी तुझी औषधं देणं. तिने हे सगळं कसं काय मॅनेज केलं असेल याचा मी कधी विचारच केला नाही. म्हणजे हे सगळं मी केलं म्हणजे माझं गॅरेज वाढवलं, वेगवेगळ्या क्लायंटची वेगवेगळी कारची मॉडेल्स मी माझ्या गॅरेजमध्ये आणून ठेवली, ती दुरुस्त केली. आणि हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच केलं. म्हणजे प्रत्येकच माणूस तसं करत असतो. तो हे सगळं करतो ते आपल्या माणसांसाठी करत असतो मनापासून. पण आता मला असं वाटतं की मी तुमची पाहिजे तेवढी काळजीच घेतली नाही. म्हणजे घ्यायला हवी होती तेवढी काळजी नाही घेतली. अरे म्हणून मी तुला सांगतो की तू घरी जा, तुझ्या बायकोकडे बघ, तिला डॉक्टरकडे ने, तिचं दुखलं खुपलं स्वतः बघ. अनेक गाड्यांची अनेक मॉडेल्स दुरुस्त करू शकलो, अजूनही करू शकतो.
पॉइंट्स आहेत ना ते आता मी नाही रिपेअर करू शकत. बाबा, ए तू ऐकत का बसला? तू जा बघू, मी बघतो इकडचं सगळं. अरे पण तू एवढा हातगाईवरती का आलाय? जा म्हणून सांगतोय ना तुला. अरे पण काम सोडून मी तू उठ, मी बघतो इकडचं. जा, काम मी बघतो. जा, चल घरी जा, चल. काय कळत नाही काय झालंय ते. मला सांगतोय काम. गुड इव्हिनिंग मॅडम. तुम्ही? हो मी. नाही म्हटलं अर्जंट मीटिंगमध्ये होतो, तुमचा निरोप मिळाला आणि तसाच धावत सुटलो. म्हटलं आपल्याला पोचायला उशीर होता कामा नाही काय. वारंग, तुम्ही स्वतःला समजता काय? नाही म्हणजे ते एकदा मला समजलं ना तर. काय झालं मॅडम? नाही म्हणजे माझं कुठे काही चुकलं का? तुम्ही काय काय चालवलेत काय? आम्ही काय करणार? करत्या करविता तर आपण आज साक्षात. आम्ही गरीब माणसं, आपण दाखवणार त्या रस्त्यावरती चालणार. मिठाईच्या बॉक्समधनं तुम्ही मला पैसे पाठवता? वारंग, तुम्हाला सगळी माणसं काय सारखीच वाटतात का हो? मॅडम फारच चिडता हुआ तुम्ही. जस्ट शट अप वारंग. आता मी काय म्हणते ना ते तुम्ही ऐकून घ्या. नव्हे तुम्हाला ते ऐकावंच लागेल. नाही म्हणजे काही कमी जास्त असेल तर आपण ऍडजस्ट करूया ना. आता मात्र हद्द झाली तुमची वारंग. अहो मी काय बोलते हे तुम्हाला समजत नाहीये का? ते समजत नाही तुम्ही ढोंग करताय का? तुमच्या सगळ्या संवेदना बोथट झाल्यात गेंड्याच्या कातडीसारख्या. नाही मॅडम, तुमचा राग नेमका कशावरती आहे? निर्लज्जपणाचा कळस आहे हा वारंग. उचला उचला हे सगळं. म्हणजे मॅडम माझं काम अजिबात होणार नाही. मी तर करणार नाहीच, पण मॅनेजमेंटही करणार नाही. मॅडम मी काय चीज आहे अजून तुम्हाला माहित नाहीये. आणि तुम्ही काय चीज आहात हे ऐकून घ्यायची माझी इच्छाही नाही. प्लीज. मॅडम माझी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती आहे. नाही माझं काम आपण करावं ही मनापासूनची इच्छा आहे. काही कमी अधिक असेल तर सांगा. हा सेवक विनम्रपणे हजर राहील. मॅडम हे 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 काय करताय तुम्ही? नाही कोणाला फोन करताय? अँटी करप्शन ब्युरोला कळवते तुमचा हा प्रताप. मॅडम हे तुम्हाला महागात पडेल मॅडम. मंगेश बघतोय ग सगळं. कशाबद्दल बोलतेस तू? आपल्या माणसांना असं ओवाळून टाकू नये. निघताना कटकट नको ग करूस. अगो बाय माझे, ही कटकट वाटते तुला? काय म्हणायचं तुला? मी काय बोलते कळत नाही का तुला? एका पोराची आई झालीस, तुला काही चमच्याने भरवायला पाहिजे? लग्न झालं म्हणजे आईशी भावाशी नातं संपलं? जीवाचं रान करून मी तुला मोठं केलं, वाढवलं. चांगले पांग फेडतेस ग बाई. आई शेठजी होते तेव्हा कसं सगळं आपसूक घडायचं, बरोबर मनातलं ओळखायचं ते. आज ते असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. मला कळतंय गाई, पण वळतंय कुठे? तुला समजत कसं नाही गाई? काय समजायचंय सांग तरी. आई मला कळतंय ग, पण आता पूर्वीसारखं राहिलंय का? म्हणजे? अगं आई, आता माझं लग्न झालं, माझा संसार आहे, माझा नवरा, मुलगा, सासरची माणसं. आमच्यासाठी तुझा संसार वाऱ्यावर सोड असं नाही हो मी म्हणायची. तुझं घर, तुझा संसार अगदी सुखाने फुलू दे, अगदी दीपमाळेसारखा झगमगू दे. पण आमच्या दिवटीत तेल घातल्यामुळे तुझा झगमगाट कमी तर होणार नाही ना. शेठजी असते तर तेच नको ग बोलूस, म्हणूनच विरू वैतागत असेल.
त्याला वैतागायला काय जाते? काम ना धंदा. आई नाही तर काय, एक दिडकी न मिळवता मोठ्या मोठ्या बाता करतो, स्वप्न बघतो, वानझोटी स्वप्न. घर चालवायला आणि पोटाची खळगी भरायला स्वप्न नाही ग पुरत. तुझी चिडचिड कशाबद्दल आहे कळतंय मला. नाही ग नाही, मी याच्यासाठी नाही बोलले. असू दे अगं राहू दे माझ्यासाठी. तुझा संसार मांडवीसारखा सुखाने भरून वाहू दे. येते मी. सर म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? नाही नाही, वारंगच्या विरुद्ध आपण ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केला, आग पाखड केली, म्हणून हा प्रश्न सुटला असं वाटतंय तुला? हा प्रश्न इतक्या सरळ साध्या दृष्टिकोनातून बघावा असं वाटतं तुला? नाही सुद्धा. अगं ही नीच प्रवृत्ती आपल्या समाजात इतकी रुजली, त्याच्यावरती हा केवळ वरवरचा उपाय आहे. हा वरवरचा उपाय? हो, म्हणूनच अशा प्रश्नांकडे बघताना जरा त्रयस्थ नजरेने बघायला पाहिजे. आय एम सॉरी सर, पण जेव्हा वारंग माझ्या समोर बसले होते तेव्हा मी अँटी करप्शन ब्युरोला फोन केला तेव्हा ते घाबरून उठून पळून गेले. कबूल, पण म्हणून त्याच्या प्रवृत्तीचा नायनाट झाला असं वाटतं तुला? सर अगं वारंग तुला घाबरून पळाला असेल, पण मला सांग, तुला घाबरून त्यांनी तुझ्याशी वागणं बदललं तसं इतरांशी बदललं का? नाही नाही सुधा जोशी केवळ एकच सुधा जोशी नाही तर अनेक सुधा जोशी वारंगसारख्या अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध जेव्हा ठामपणे उभे राहतील ना, तेव्हाच हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. म्हणूनच अशा प्रश्नांना सामोरं जाताना आपण रिॲक्ट होताना शांतपणे विचार करायला पाहिजे. पण सर हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही राजू होतातच की? कबूल, पण आज तो बॉक्स कोणाकडे? वारंगकडेच आहे ना. मी काय म्हणतोय ते लक्षात येतंय ना तुझ्या? हो सर, माझी चूक झाली, मला मान्य आहे. नाही, तुझी चूक झाली असं मी म्हणणार नाही, पण हे बघ, याच्या पुढे अशा प्रश्नांना, अशा व्यक्तींना सामोरं जाताना थोडं सावध राहायला शिक. सर डोंट वरी, मी आहे ना, आय विल टेक केअर. चल, मला निघायला पाहिजे. दाणी साहेबांचा फोन आलाय, मला त्यांच्याकडे निघायचं. ओके, थँक्यू सर.